नमस्कार, मी शारदा राजेंद्र राऊत. ग्रामगीता प्रचार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आपल्याला देवदर्शन या अध्यायाचे काही ओळींचे वाचन करून त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. आमुचे आशीर्वादाचे लक्षण, थोरांनी करावे मार्गदर्शन. बोध मार्ग उमगावा आपण, सफल करावा संकल्प. एरवी थोरांनी म्हणावे संत जीव, आम्ही व्यसने करावी मृत्यू ठेव. अभ्यास न करिता बुद्धिमान भव, आशीर्वाद कैसा पडे. अंध दुबळा भाविकपणा, तो कधी न रुचे माझ्या मना. संत देवाची निष्क्रिय गर्जना, करील तो आस्तिक नव्हे. आम्ही मुख्य तो कार्य प्रेरक, चालती आम्हा ऐसे नास्तिक. ज्यांचा भाव आहे सम्यक, सुखी व्हावे सर्व मनोनी. भलेही तो देव न माने, परी सर्व सुख देऊ जाणे. मानवासी मानवाने, पूरक व्हावे म्हणून. ग्रामातील सर्वजण होत सर्व सुखी संपन्न. घेऊ नये कुणाचा प्राण, समाज स्थिती टिकावी. आम्ही सर्वची संतुष्ट राहू, सर्व मिळून सर्व खाऊ. राहू सर्व सुखे सेवू, जे जे असेल ते सगळे. आमची संपत्ती नसे आमची, आमची संतती नसे आमची. कर्तव्य शक्ती नसे आमची, व्यक्तीस उपभोगार्थ. हे सारे गावाचे धन, असो काया वाचा बुद्धी प्राण. ऐसे असे दयाचे धोरण, तो नास्तिकही प्रियम. तो तत्वता नास्तिकच नव्हे, जो सर्वासी सुखविताये. तो देव देव जरी न गाये, तरी देव सेवाची त्यागळे. आम्ही देवाचे नाव मध्ये घातले, परी सर्वांचे सुखार्थ कार्य केले. कर्तव्य तत्परते सी वर्णिले, जिकडे तिकडे. लोकांपुढे विशाल ज्ञान, ठेवाया तुच्छ आदर्श कोण. म्हणून देवाचे नामविधान, घेतले विशाल भावाने. आम्ही आपुल्यासाठी मरतो, देव सकळा साठी कार्य करतो. हाची भाव त्याने स्फुरतो, म्हणून धरिला देव चित्ती. देव म्हणजे देवची नव्हे, सर्व काही देवची आहे. ऐसा ज्याचा संप्रदाय, त्यासी भजू जीव भावे. अंतिम ध्येय अखंड शांती, अनुभवायावी जीवाप्रती. याच लागी केली स्तुती, साध्य साधनाची. जे शांती आणि सत्य, अंगी मुरविणे झाले कृतकृत्य. तेची सेवा मूर्ती संत स्तुती, आदर्श रूपे. उदार चरित्र संत सज्जन, मनोभावे तयासी वंदन. जे उपदेशती जनी जनार्दन, गाव सुख संपन्न करावया. साधू संत देव धर्म, मानव उद्धाराची त्याचे कर्म. तेची आठवणी उद्धारू ग्राम, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. देव संत वंदुनी कथिले हृदयगत, प्रथम अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्याला आता 103 ते 121 ओळीचा अर्थ सांगायचा आहे. परंतु आम्ही जी आशीर्वादाची अपेक्षा केली,
ती थोरांच्या विचारांचे व त्यांच्या संकल्पनाचे प्रत्यक्ष कार्य घडावे व ज्ञानमार्गही कळावा अशी आहे. नाहीतरी थोरांनी 100 वर्ष जगण्याचा आशीर्वाद द्यावा व आपण व्यसनापायी मृत्यूला आमंत्रित करावे. बुद्धिमान हो, 100 वर्षाचा आशीर्वाद आपल्याला थोरांनी द्यावा आणि आपण व्यसन करून आणि मृत्यूला कवटाळावे, या आशीर्वादाचा काहीच अर्थ राहणार नाही. असा आशीर्वाद घेऊन अभ्यास नाही केला तर त्याचा काय उपयोग नाही. अंधदुबळा भाविकपणा मला कधीच आवडत नाही व कार्य सोडून संत देवाचा केवळ जयघोष करणारासही मी आस्तिक समजत नाही. नुसतं आपले कर्म सोडून द्यायचे, कामधंदा कार्य सोडून द्यायचं आणि देवाचा जय जय घोष करावा, त्याला आस्तिक सुद्धा म्हणता येणार नाही. आम्ही मुळात कार्याची प्रेरणा देणारे आहोत, म्हणून समभावाने सर्व सुखी व्हावे यासाठी प्रयत्न करणारा, देवाला न मानणारा माणूसही आम्हाला आवडतो. तो देव जरी मानत नसेल तरी सर्वांना सुख देण्यासाठी प्रयत्न करतो आणि मानवात पूरक व्हाव्यास प्रयत्न करतो. गावातील सर्व जनता सुखी समृद्धी व्हावी, कोणीही कोणावर अन्याय करू नये, समाजातील आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे प्रत्येकाने करावे. आम्ही सर्व मिळून समाधानी होऊ. असेल ते सारखे उपभोगू आणि कष्ट करू ते सुखासाठी. आमची संपत्ती आमची नाही, आमची संतती आमची नाही, व्यक्तीच्या उपभोगार्थ कर्तव्य शक्तीही आमची नाही. आमची बुद्धी प्राण आदी सर्वस्व गावाचे असे व्यापक ज्याचे धोरण आहे, तो नास्तिकही आम्हाला आवडणार. ज्याचे धोरण गावासाठी कार्य करण्यासाठी आहे, असा नास्तिकही आम्हाला आवडणार, असे तुकडोजी महाराज म्हणतात. तात्विकतेने पाहू गेले तर तो नास्तिक नाहीच. सर्वांना सुख देण्यासाठी प्रयत्न करणारा तो देवदेव जरी म्हणत नसला तरी त्याच्याकडे देवसेवा घडेलच. आता आम्ही देवाचे नाव घेतले ते सर्वांना सुख मिळेल अशा कार्यासाठी आणि सर्व ठिकाणी कर्तव्यासाठी तयार व्हावे यासाठी देवाचे असेच वर्णन केले आहे. विशाल ज्ञानाचा सर्वात मोठा आदर्श कोणी असावा, असा व्यापक भावाने आम्ही देवाला धारण केला. आम्ही स्वतःसाठी झटतो, पण देव सर्वांच्या भल्यासाठी राबतो, असा देवाविषयी मनात आदरभाव निर्माण होतो. जिथे देव आहे तिथे स्वार्थाची घेव ही भाषाच राहत नाही. जिथं देव आहे तिथं मनुष्याच्या स्वार्थाचा भाव राहत नाही. अशा धारणेचा ज्यांचा मार्ग असेल तो आम्हाला मनापासून वंदनीय आहे. जीवनाची पूर्णता ज्या नित्य शांतीत आहे, असे परमात्मा दर्शनाचे अखेरचे साध्य व त्याला प्राप्त करून घेण्यासाठी निवडलेल्या साधनेची आम्ही स्तुती केली पाहिजे. अचल शांती व आत्मरूप सत्याला अनुभवून ज्यांनी जीवन धन्य केले आहे ते संतच आदर्श सेवा स्वरूप असे वंदनीय आहेत. उदार अंतकरणाने आदर्श चरित्र घडवणारा संत सज्जनांना पूर्ण प्रेमभावाने वंदन असो, कारण गावाची सर्वांगीण समृद्धी करण्यासाठी जनता हीच जनार्दन, असा त्यांचा उपदेश आहे. आत्मानुभवी संत महात्मे विशाल कार्यस्वरूप देव आणि समाधारणे धर्म मानवाच्या उद्धारासाठी कार्यरूपाने अवतरले असल्याने त्यांचे स्मरण करूनच आता ग्रामोद्धाराकडे वळू. याप्रमाणे सद्गुरु शास्त्र व आत्मप्रचलित झालेल्या ग्रामगीता ग्रंथाचे संत देवास वंदन करून त्यांचे मनोगत
सांगणारा पहिला अध्याय समाप्त झालेला आहे. आता तुकाराम महाराजांनी एक अभंग या देवदर्शन अध्यायामध्ये लिहिलेला आहे. भूती देव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नरनारी. जाणे भाव पांडुरंग अंतरीचा, न लागे धावा साच्या परिहार. दयेसाठी केला उपाधी पसारा, जर जीवा तारा नाव कथा. तुका म्हणे नाही पडत उपवास, फिरतेस भास धरोनिया. असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. गुरुनाथ महाराज की जय. अशा प्रकारे आपण देवदर्शन या अध्यायाचे पूर्ण वाचन केलेले आहे आणि अर्थ सांगितलेला आहे आणि ते व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेले आहे. काही लोकांनी कॉमेंट्स केलेले आहे. आता आपण उद्यापासून दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहे.